अन म्हणून एक बंगला बांधून या द्या तिला. अन हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला. म्हणजे सुनेला आराम दिला तर तुझी तब्येत खराब होते. हा अरे ओळखतो रे आई तुला चांगला. आता मुली आल्यावर ठणठणीत होशील जेवण बनवायला घरी लगेच. हा तेव्हा बोलणार नाही तब्येत बरी नाही. किती छान आहे माहिती आहे मला समज. आणि प्रतिभा पण ओळखते आता. प्रतिभा तुला चांगली ओळखते. नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग. कशा आहात तुम्ही मित्रांनो? बघा एवढा ऊन आहे इथे, पाहू शकता तुम्ही. त्यामुळे डिसिजन घेतलं की वरती टेम्पररी बेसवरती ताडपत्री टाकतो, कारण की ऊन पण खूप आहे आणि वरून काही ना काही कोण ना कोण खाऊन पिऊन पाणी वगैरे टाकत असतो. ते सगळं कस्टमर खाली असतं त्यांच्या अंगावर पडतो. तो एक रिझन आहे आपल्याला शेड टाकायला. आणि पावसाचे दिवस पण आलेत तर लोक इथे उभं राहून चहा तरी पिऊ शकतात ॲटलिस्ट. तर मित्रांनो बघा इथे आई चहा बनवत होती. मी आईला बोललो दे इथे मी बनवतो, तू कशाला बनवते? माझं लक्ष नव्हतं. मी बघितल्यावर लगेच बोललो दे मी बनवतो चहा. आई बोलते हां एवढ्यात मस्त चव घेऊन पिऊन जातात चहा आणि तू मला शिकवतोयस. बोलते थोडी माझी तब्येत बरी नाही ना म्हणून, नाहीतर अजून मस्त चहा बनवली असते. चहा तर मस्तच बनते. मग आईला बोललो बोलो मुलींना बोललो रोशील ठणठणीत तू बोल. नाही तुला तेच पाहिजे असते ना. मुली आल्यावर लगेच ठणठणीत होते. आता शॉपवर यायला नाचते. आता शॉपवर यायला नाचते. नंतर जेव्हा मुली घरी येते तेव्हा प्रतिभा तू जा शॉपवरती, मी बघते घरी. तिला बघते आता बघायचं ना घरी. मग हा तुझा काय बाप करतो काय घरी? मग किती छान आहे माहिती आहे मला समजलं. हा चल आता चहा बघ कशी ढवळते बघ. कडक एकदम हे बघ अशी ढवळायला लागते चहा. लेकी फक्त हे असं 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 करून नाही चालत. मग नको नको मी आहे ना इथे बघ. फक्त पाठीशी उभी राहा बस, बाकी काय नाही. हा तेच. चला मित्रांनो चहा एकदम कडक बनून झाले बघा. अशी ढवळायला लागते चहा कडकमध्ये. नॉनस्टॉप ढवळायला लागते ना. हात खूप दुखतो म्हणून आईला बोललो तू जास्त ये नको करू, मला बोलवत जा चहा बनवायला. म्हणजे मी हजर राहील. हजरच आहे तू पण लागतो. मग आहे एक चिठ्ठी मारली का लगेच झालं. अरे आई तुला बोलते मी करतो तरी पण तुला ना तुला पण आहे ना लय. मग नंतर परत हात बीत भाजला चटका लागला तर परत माझं नाव खराब करशील की मुलगा कामं करून घेतोय आईकडून. हा नंतर माझं नाव खराब करू नको आताच सांगतोय. काय नाही तुझं नाव कसला खराब होतं. हा तेच बोलते. लेकीचं नाव खराब होतं. लेकीचा का विषय काढते हो? लेकाचा विषय काढ ना. आता मुली आल्यावर ठणठणीत होशील जेवण बनवायला घरी लगेच. हा तेव्हा बोलणार नाही तब्येत बरी नाही. तुला चांगला ओळखतो का मी आई. आणि प्रतिभा पण ओळखते आता. प्रतिभा तुला चांगली ओळखते. चांगला ओळख ना तर वाईट ओळख. मला काय घेणं देणं नाही समजलं ना. तब्येत माझी बरी नाही म्हणून मी गप बसले. आता आवाज बरा निघतोय. आवाज बरा निघतोय. आवाज बरा निघतोय. आवाज बरा निघतोय तुझा आता. तब्येत बरी नाही तर हा भांडणं करायला एक नंबर. केलं तरी सारखंच आणि नाही काम केलं तरी सारखंच. चल उद्यापासून मी जाणार कामाला रोज. बघूया मला तुमची गंमत. तेव्हा तुझ्या तब्येतीला काय नाही कामाला येतं ना. वा वा म्हणजे सुनेला आराम दिला तर तुझी तब्येत खराब होते. हा अरे ओळखतो रे आई तुला चांगला. अरे शाळा पण चल. प्रतिभाचा कॉल आला होता. त्यांचे आई वडील आले होते 2 दिवस झाले. आता घरी चालले. तर तुला यायचं का मेसेज द्यायचा काय का दुकानावर थांबायचं? आम्ही इथला व्हिडिओ कॉल करते ना. ओके चल मी जाऊन येतो. व्हिडिओ कॉलवरती मेसेज. हा इथं कोण आहे? ठीक आहे पप्पा आहे ना. चल. नको नको राहू दे पप्पांना. चल आता येते. पप्पांना काय नाही जमणार आहे. काय काय जा जा तुम्हाला कळणार आहे. मिल्कशेक बनवणार तू मिल्कशेक. मग हां नाही बोलले चल आलो मी. हां मग लय हुशारी आहे. लय हुशारी आहे तुझी. लय शाणी म्हणते. लय शाणी म्हणते. माझ्या इथे म्हणजे माझ्या घरी माझे आई वडील आलेत. म्हणजे 2-3 दिवस झालेत. असंच आईची तब्येत ठीक नव्हती म्हणून बघायला आले. आणि त्या निमित्ताने मी आज माझ्या मम्मीची म्हणजे माझ्या आईची ओटी भरणार आहे. आणि ओटीचा पण कार्यक्रम आजच मी करणार आहे. त्याच्यासाठी मी पुन्हा डेकोरेशन पण करते आणि सजून पण दाखवते. मित्रांनो घरी घाईमध्ये आलो. मी बोललो चला आई आणि बाबांना स्टेशनला सोडायचं आहे. तर इथे ह्यांचा वेगळाच कार्यक्रम चालू आहे. प्रतिभा कसला कार्यक्रम चालू आहे तुझा? आईची ओटी भरायची आहे मला. अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरतात. पण अशी परंपरा ह्या वर्षापासून मी बघते, कारण की आधी कोण एवढं भरत नव्हतं ओटी. भाचीची ओटी भरतात मामा, अजून कोणाची आईची. नवरा बायकोला जोडवी देतो. आई वडील पण पोरीला जोडवी देतात. तुम्ही काय असं करताय? तुम्ही काय हे सगळं चोचले आता निघाले. चोचले चोचले ना मग महिन्यामध्ये द्यायला लागतं. बरोबर. पण असं
पूर्ण सेटअप जणू काय प्रोग्रामच आहे, लग्नच आहे कोणाचं तरी. तू काय असते का दुर्गा? तुला पण मिळणार आहे, टेन्शन नको घेऊ. प्रत्येक आई आपल्या मुलीला जोडवे बनवून देते आणि आता तर वेगळंच मी ऐकलंय, नवरा पण बायकोला जोडवे बनवून देतात. नग हे नग वाटते तुम्ही पण मला जोडवे बनवून द्यायची. नाही ना बाबा, तुम्ही देणार आहे का तुमच्या बायकोला? नाही ना, नाही बोलतायत. मग बघा, नाही बोलतायत. मी पण नाही देणार. मुलींना देणार. हा, मुलींना देणार ना. मग मला थोडी कुठली मुलगी आहे. मग तुम्ही बी या, तुम्हाला बी देऊ मानपा. मला नको बाबा, आम्ही एवढ्या मानपणाला आम्ही भुके नाही बाबा. हा मग आपण एवढ्या मानपणाला भुके नाही, वाचलं नाही आम्ही एवढ्या मानपणाला भुके नाही बाबा. हा, चुकून एक घरदार दिलं तर एक गोष्ट आम्ही विचार करू हो, विचार करू. पण हा नाही बोलू. तुम्ही जर जबरदस्ती केली तर ठीक आहे. हा, रात्री आज पाऊसच नाही आला ना पण. रात्री एक व्हिडिओ बनवला होता बाबांबरोबर. पैसा घेणं देणं पटत नाही म्हणाला, हुंडा नको मामा, फक्त पोरगी द्या मला. तर एक व्हिडिओ बनवला तर तुम्ही नक्की बघा तो व्हिडिओ. पोरीची चिंता तुम्ही करू नका बरं, पोरीची चिंता तुम्ही करू नका बरं. तुमच्या पोरीला मी लय सुखात ठेवणार. फक्त एकच गोष्टीचा माझ्या जीवाला घोर, फक्त एकच गोष्टीचा माझ्या जीवाला घोर. काय सांगू मामा माझं, पावसाळ्यात गळते बदा बदा घर. आवडला ना तुम्हाला व्हिडिओ? तर आता मी माझ्या मम्मीची ओटी भरते. मित्रांनो, प्रतिभाला एवढी घाई डायरेक्ट ओटी भरायला लागली. आणि तेव्हा आई काय बोललात तुम्ही? काय बोललात तुम्ही तिला? पाय धुतात हा? आईचे. म्हणजे आईचे पाय वगैरे धुणार, मग पाय धुवून पियाचे पण आहेत ना ते? काय तुला काय माहिती? हा, नवीन निघालं. मग आता प्रतिभा आईचे पाय वगैरे धुणार आहे कायदेशीर एकदम. आणि नंतर मग ह्यांचा प्रोग्राम चालू होणार आहे. हा, हे वटी वगैरे भरायचं आहे बघा. चांगले. मित्रांनो, आता इथे ओटी बिटी भरली आहे आणि बाबांनी मध्येच बोलतात दक्षिणा द्यावी लागते. बाबा, काय दक्षिणा द्यायला लागते? हा, असं बोला, 5-10 रुपये ठेवायला लागते. मी घाबरलो इथे. मग मी घाबरलो ना. हे घे, ATM चं कार्ड देतात आहे. 10 रुपये काढ, 10 रुपये काढ. 200 रुपये कुठे काढते तू, पागल? कुठे 10 रुपये? नाही काय? नाही. मग सुट्टे घे 10 रुपये सुट्टे घे. तर मित्रांनो, एक 200 कुठे जावे. एकच आहे, 3 गाव आहे, खोटी बोलू नको. हा, 200चा जुगाड गेला माझा पूर्ण. हो. सासू सासऱ्यांचा मान असतो तो. आज माझ्या खिशातून गेला मान. तू तुझे पैसे दे ना. नवराच देणार ना मला. वा 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 वा. एकच झाला. हे नंबर आहे, लगेच पहिला नंबर आहे. तर मित्रांनो, हे वटभरणीचा कार्यक्रम इथे समाप्त झालेला आहे. हा? मोठी भरेलच बाबा. ओटी भरण्याचा कार्यक्रम समाप्त झालेला आहे. ते वट पौर्णिमा झाली का? नाही ना अजून. आता ये. आता आहे, ओके. झालं ना प्रतिभा तुझं सगळं काम? वटी भरली, सगळं झालं? हा, मग चला आता निघायचं लवकर. सॉरी, मी काय नाही करत, तुम्ही निघा म्हणून. तुम्ही तर जेवून जावा आरामात. उद्या जावा ना बाबा. काय तिच्यासाठी अरे, कोणाला घेऊन येत जाऊ नका हो तुम्ही, घाईमध्ये असाल तर. मला मी येणार. एक दिवस येणार आणि लगेच घाई करणार तुम्ही लोक जायला. व्हिडिओमध्ये बोल ना. एक दिवस. हा, मग किती दिवस? इथे किती दिवस झाले ते सांग मला. एक दिवस. काय 3? 2. काय 2 बोलते? काल आले आणि आज चालली आहे. काय दुर्वा तू पण. यायचं तर फुर्सत मध्ये यायचं, नाही तर एका दिवसासाठी जरा पण यायचं नाही. ते एवढा घाई आता बाबांचं बघ. एक्सक्यूज मी. हा, बोल. किती दिवस येता? आम्हाला कामधंदे नाहीत. मग? तुला तर शाळेला सुट्टी आहे ना, शाळेला सुट्टी. आणि बाबा रिटायर्ड आहेत. मग बाबा रिटायर्ड आहे, तुला सुट्टी आहे. आणि आई तर काय घरीच असते. शाळेला टाइम आहे अजून. काय ग? मग चला मित्रांनो, इथे झालेला आता यांचा वटभरणीचा कार्यक्रम. आता बाबा निघताय तिथे. बाबा कल्याणला जाते घरी त्यांच्या, कारण की दररोजची आता शाळा चालू होणार आहे 15 तारखेला. पण तिला स्कूलचं सगळं सामान घ्यायचंय, बरोबर ना? म्हणून ती घाई करते. म्हणलं एक दिवस राहिला. चला आपण पण घाई करूया काय? कशाला? शॉप वरती ते सगळं मंडप बांधायला आले. मंडप म्हणजे लग्नाची तयारी करता काय? तू नवरी म्हणजे तुझ्या लग्नाची तयारी करायला लागेल बाबा. एवढी मोठी नवरी बनली तर काय व्हायचं? मंडप बांधायची तयारी चालली. मित्रांनो, फायनली आमचे बाबा जे आहेत ते चाललेत ओला करून इथून कल्याणला, विरारवरून.
चला लवकर चला. ठेवा डिक्कीमध्ये ठेवा सामान सगळा. हो आई डिक्कीमध्ये ठेवा म्हणजे कसं फुरसतमध्ये. हा हा ते पुढे ठेवा. हा पुढे ठेवा. ते पियाच्या म्हणजे खायच्या वस्तू तिकडे ठेवा आतमध्ये. तू काय बघते हा लगेच पियाचं बोललं तर पुढे बघते. हा लय शाणे आहे. जमते का बसायला? बरोबर आहे ना. हा बरोबर आहे. चला चल. बाय बाय. फोन करा. प्रतिभाचे पप्पा आणि आई दोघं पण आता गेलेले आहेत कल्याणला. आता थोडी फ्री झाली नाही तर प्रतिभाचं लक्ष लागत नव्हतं घरामध्ये कारण म्हणजे शॉपमध्ये. म्हणजे आई वडील तुझ्या घरी आहे आपल्या म्हणजे शॉपमध्ये कसं लक्ष लागेल म्हणून रात्री प्रतिभा आली तर पहिला बोलते शॉप जरा क्लोज करूया कारण घरी आई वडील आहेत. मग ठीक आहे आम्ही लवकर शॉप क्लोज करून जायचं. काय बोलते? नाही तेव्हा प्रतिभा घाई करत नाही फुरसतमध्ये असते शॉपमध्ये बोलते अजून थांबूया आपण. आणि पुला आज प्रतिभा बघा टकाटक बनून नटून छटून एकदम नवरी नटली कालूबाई सुपारी फुटली अशी नटली प्रतिभा. मित्रांनो दुपारी मस्तपैकी जेवलो झोपलो आणि आलो. आईने बोलवलं चहा बनवायला आलो तर बघतो तर काही इथे खूप छान असा मंडप बनवलेला आहे. मंडप म्हणजे ऊन येतो म्हणून पावसाळ्यामध्ये बनवलं. आणि काकी आलेले तिथे. काकी काय पाहिजे तुम्हाला? कॉफी पाहिजे चहा. हो खूप काय बोलताय खूप काय मंडप छान बनवलंय मी. छान बनवलं आणि ऍक्च्युली हे पावसा पाण्याचं बनवलं आणि वरून काय ना काय येतं ना खाली त्याच्यामुळे खूप छान असतं. साईडनी पण बनवा. नाही साईडनी नाही बनवू नाही. तर तुम्हाला आता काय पाहिजे? मला 4 कॉफी. काकीनं 4 कॉफी कायदेशीर एकदम बनव. काकी आलेलं कायदेशीर 4 कॉफी घ्यायला. आफ्टर मेनी डेज काकी कमी. आणि तुम्हाला काय चहा देऊ पियाला कडक? काकीला कडक चहा देतो. गुळाचा की साखरेचा लागतो? गुळाचा कडक आणि कायदेशीर चहा काकी येतात कधी पियाला. तर मित्रांनो घरी आलो आंघोळ वगैरे केली जेवलो आणि जस्ट आता झोपतोय कारण की उद्या सकाळी पुन्हा 5 वाजता उठायचं आहे. तेच आपलं रोजचं. सकाळी 5 वाजता उठा अख्खा दिवस मेहनत करा आणि रात्री झोपा सुकूनची झोप एकदम. तर चला घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची. आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र.